नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यामध्ये 4 स्टार बसेस जळून खाक झाल्यात। अचानक बसेस जळल्यामुळे प्रवाशांचा जीव तर थोडक्यात वाचला। त्यामुळे आता नागपूर महानगरपालिका अशा अनफिट बसेस का रस्त्यावरती उतरवते किंवा का चालवल्या जातात असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। नागपुरात भंगारात जाण्याच्या स्थितीमध्ये असलेल्या तब्बल 167 अशा बसेस आहेत ज्या सध्या नागपुरात धावतायत आणि अनफिट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला मात्र धोका आहे। या बस जर चांगल्या स्थितीमध्ये नाहीत तर मग त्या प्रवाशांच्या सेवेमध्ये रस्त्यावरती का उतरवल्या जातायत असा सवाल नागपूरकरांकडून विचारला जातोय। स्टार बस मधून प्रवास करता आहात, सावधान। चालत्या बसला भीषण आग, जीव धोक्यात घालून प्रवास। नागपूरच्या रस्त्यावर प्रवाशांना घेऊन धावत असलेल्या बसला अशी अचानक आग लागली आणि काही क्षणात बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। सुदैवानं प्रवासी वेळीच बसमधून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। मात्र नागपूरमध्ये चालत्या बसला आग लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही। याआधी सुद्धा 4 बसेसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। धक्कादायक म्हणजे अनेक अनफिट बसेस नागपूरच्या रस्त्यावर धावत असल्यानं प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। यावर प्रशासनानं मात्र कानावर हात ठेवल्याचं दिसतंय। नागपूर पालिकेच्या ताफ्यात एकूण 447 बस गाड्या आहेत। यापैकी 415 बस गाड्यांची फिटनेस टेस्ट झाली आहे, तर 32 बस गाड्यांची फिटनेस टेस्ट झालेली नाही। 167 बस भंगारात काढण्याचे आदेश देण्यात आले होते, पण असं असतानाही या बस गाड्या रस्त्यावर बिनधास्त धावतायत। अनफिट बसेस ठराव घेऊन सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला, पण त्या बस गाड्या अजूनही प्रवासी घेऊन धावतायत। त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी पालिका प्रशासन खेळ करत असल्याचा आरोप पालिकेचे माजी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी केलाय। जानेवारी महिन्यामध्ये परिवहन समितीने हा ठराव घेतला आणि हा ठराव पास केला, अशा 167 बसेस ह्या भंगारात काढाव्या, कारण त्यांचं जूनमध्ये त्यांचा कार्यकाळ संपतो आहे आणि माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 115 बसेस नागपूर शहराला दिलेले आहेत, त्याचं टेंडर काढावं। स्टार बसच्या ताफ्यात 447 बस आहेत, पण 32 बसेस योग्यता प्रमाणपत्राशिवाय धावत असल्यानं नागपूरमधल्या प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। प्रादेशिक परिवहन विभागानं 3 दिवसांपूर्वी पालिकेच्या परिवहन विभागाला योग्यता तपासणी तातडीनं करण्याचं पत्र दिलं, पण पालिका प्रशासन अजूनही झोपेतच आहे। उर्वरित बसेस ज्या आहेत त्या स्टँड बाय त्या रस्त्यावर वापरत नाहीत, त्याच्यामुळे जी काही झालेली घटना आहे ती तांत्रिक कारणामुळे झाल्याचं समजते। त्याची तपासणी आहे, त्यांचे तांत्रिक विभाग, आरटीओचे तांत्रिक अधिकारी हे तपासणी करून आपल्याला पुढील दिशा कळेल। विदर्भामध्ये तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात, त्यातच उपराजधानी नागपूरमधल्या स्टार बसेस प्रवासासाठी योग्य नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे पालिका प्रशासन नागपूरकरांच्या जीवाशी खेळत असल्याचं दिसतंय। या बातमीनंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येईल आणि नागपूरकरांचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा आहे। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत, तर माजी परिवहन सभापती बंटी कुकडे सुद्धा असणार आहे। सुरुवातीला तुषारकडे जाऊया। तुषार, काय ही परिस्थिती नागपुरातल्या स्टार बसेसची? श्वेता, आपण जर का मागच्या 2 महिन्यातला जरी विचार केला तर मागच्या 2 महिन्यामध्ये 4 स्टार बसेस ह्या धावताना जळालेल्या आहे। त्यामुळे कसा तरी या अपघातामध्ये प्रवाशांनी स्वतःचा जीव मुठीत धरून स्वतःचा जीव वाचवलेला आहे। पण महत्त्वाचा विषय आहे की जर का ज्या बसेस अनफिट आहे, म्हणजे 167 बसेस आहे ज्या अनफिट आहे आणि त्यांना आता सेवेतनं निवृत्त करायचं आहे, असं असताना देखील त्या नागपूरच्या शहरावर धावत आहे। इतकंच नाही तर 447 पैकी 32 बसेस अशा आहेत ज्यांची फिटनेस चाचणीच झालेली नाही। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचं या स्टार बसेसकडे लक्ष आहे की नाही हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या काही घटना घडल्या त्या घटनेमध्ये ही गोष्ट पुढे आली की सध्या उन्हाळा सुरू आहे, नागपूरचं तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। त्यामुळे जे
स्टार बसेसचं जेव्हा बस चालत असतात किंवा धावत असतात तेव्हा त्यातलं आतमधलं जे सिस्टीम असतं ते खूप गरम होतं आणि त्यामध्ये मग तिथली जी आतमधली जी वायरिंग असते ती जळते आणि त्यानंतर मग ह्या संपूर्ण बसेस पेटतात. पण एक गोष्ट निश्चित आहे की जरी या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरीही प्रवाशांचा जीव किती धोक्यामध्ये आहे हे यावरून लक्षात येईल. आणि महत्त्वाची गोष्ट की केंद्र सरकारकडनं जर का नवीन बसेस मिळत असेल तर त्याचा टेंडर नागपूर महानगरपालिकेने का काढलं नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ज्या 167 बसेस भंगारामध्ये काढण्याचा किंवा त्यांना निवृत्त करण्याचा वेळ आलेली आहे त्या कधी करतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकूण नागपूर शहराचा प्रवाशाचा ताण बघता नागपूर महानगरपालिकेने हा निर्णय घेतला नाही असं बोललं जातं. कारण की जर का 167 बसेस निवृत्त केल्या तर मग नवीन बसेस येतपर्यंत त्या मार्गावर बसेस कोणत्या धावायच्या हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण कुठेतरी प्रवाशांचा जीव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला या सर्व गोष्टीवर विचार करावा लागेल का जर का मागच्या 3 महिन्यामध्ये 4 स्टार बसेस धावताना जर का जळत असेल तर निश्चितच प्रवासाच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नागपूर महानगरपालिकेला नाही. सध्या नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी यावर बोलायला तयार नाही. मात्र जर का सभागृहामध्ये याआधीच ठराव झाला की 167 बसेसला आपल्याला निवृत्त करायचा आहे तो ठरावाची का अंमलबजावणी झाली नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर का मागे पुढे मोठा अपघात झाला तर मग याला जबाबदार कोण हे देखील नागपूर महानगरपालिकेने स्पष्ट करायला पाहिजे. जे तुषार आपल्यासोबत माजी परिवहन सभापती बंटी कुकडे आहेत. कुकडेजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. खूप मोठा प्रश्न आणि गंभीर प्रश्न आहे हा नागपुरातल्या स्टार बसेसचा. काय मत आपलं त्यावरती? हा एकदम खूप भयंकर आणि नागपूरकरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रश्न आहे. आणि आपण बघत असाल की 3 ज्या बसेस जळल्या म्हणजे आता काल जी बस जळली आहे आवाज येत नाहीये बंटीजी तुमचा आमच्यापर्यंत. काही ते तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचत नाहीये. मात्र तुषार ही सगळी कल्पना जी पुन्हा जाऊयात आपण बंटी कुकडे यांच्याकडे. जी बोला. वाडीमध्ये ही बस जळलेली आहे. अशा 240 बसेस ह्या सर्व बसेस आरटीओनी पत्र दिलं की ह्या सेवानिवृत्त होतील त्यांचा काळ संपलेला आहे. आता त्या 240 पैकी आधी 3 जळाल्या होत्या. 70 बसेस सीएनजी मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या आणि उरलेल्या 167 बसेस ह्या बसेस निवृत्त करायच्या होत्या. आणि निवृत्त करून ठराव हा महानगरपालिकेचा ठराव आहे. हा माझ्याजवळ आहे. माझ्याच कार्यकाळात जानेवारी महिन्यात 6 जानेवारीमध्ये 6 जानेवारीला हा ठराव समितीने पास केला की ह्या सर्व बसेस रद्द करण्यात याव्या आणि याला भंगारात टाकण्यात याव्या. आणि नवीन माननीय मोदीजींनी ज्या बसेस आपल्याला केंद्र शासनाकडनं आणि माननीय नितीनजींनी ज्या नवीन 15 बसेस आल्या आहे की यांची प्रवासांची तारांबळ होऊ नये, प्रवाशांना योग्य प्रवास करण्याची मुभा महानगरपालिकेकडनं मिळावी. या 115 बसेसचं टेंडर काढावं आणि त्या रस्त्यावर धावाव्या. म्हणजे प्रवासी जी नागपूरची प्रवासी जनता आहे त्या जनतेची पण अडचण होणार नाही आणि कोणत्याही प्रवासीचा जीव धोक्यात जाणार नाही. त्या सर्व बसेस ज्या जळलेल्या आहेत ह्या सर्व त्या 167 पैकी असलेल्याच ह्या बसेस आहेत. म्हणून महापालिकेने त्याची काळजी घेतलेली नाहीये. त्याच्यामध्ये फायरचं जी हे असते आग नियंत्रक यंत्र जे असतं ते आग नियंत्रक यंत्र सुद्धा त्या बसेसमध्ये नव्हतं. बसेसची स्थिती फार खराब आहे. एक बिझनेस या पद्धतीने महानगरपालिकेचं प्रशासन त्या दृष्टीने त्या बस सेवेकडे बघताय. बरं. मात्र बंटीजी तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये हा प्रस्ताव पास झालेला असून सुद्धा आता 6 महिने झाले तरी सुद्धा याकडे लक्ष का दिलं जात नाही? नवीन बसेस येत का नाही येत? मग प्रशासन ते झोपलेलं आहे. प्रशासनानं वारंवार सांगितलं की तुम्ही निविदा काढा, टेंडर काढा आणि टेंडर काढून नागपूरकरांच्या सेवेमध्ये ह्या नवीन 115 याच्या आधी पण 40 बसेस आपण माझ्याच कार्यकाळामध्ये सँक्शन झालेले आहे. निविदाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेस झाल्या आहेत. त्या 40 बसेस 2 वर्षापासून अजून नागपुरात यायचं नाहीये. यामध्ये पूर्ण प्रशासन जे आहे या प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. एखादी धोकादायक बस ही रस्त्यावरती चालत असताना अचानक त्याला आग लागली किंवा अशी दुर्घटना घडली, आतमध्ये बरेचसे प्रवासी असतील तर मग यामध्ये एखाद्याच्या जीवावरती बेतलं तर मग जबाबदार कोण? यामध्ये जबाबदार पूर्ण परिवहन विभाग राहील. परिवहनचे त्यामध्ये आयुक्त जे असतील किंवा ज्यांच्याकडे ही व्यवस्था आहे त्यामध्ये प्रशासनाकडे ही सर्व जबाबदारी आहे. प्रशासननी जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर त्यांना वेटीस धरलेलं नाही. त्यांना बरोबर त्यांचं डिसिप्लिन त्यांचं ठेवलेलं नाहीये. त्यामुळे ह्या घटना होत होतात. जी बंटी कुकडेजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि हा मुद्दा आमच्याकडे मांडलात. तसंच धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी. यानंतर